मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर केलेले आहेत. परंतु मागचं सगळं 2, 4, 6 महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही, माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही. सभापती मला बोलू द्या. सभापती महोदय त्यांनी सगळे नाव घेतले, मला बोलू द्या. तुम्ही 1 मिनिटात संपवा. आणि मग त्यांनी हा वादाचा विषय कसा करता तुम्ही? मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही, उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही, तर स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले? तर आमचंही म्हणणं त्याची चौकशी व्हावी, आम्ही कुठे नाही म्हणतोय. याची चौकशी झालीच पाहिजे. कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे, कमी जास्त असू शकतो, पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही. आणि याच्यात जातीयवाद निर्माण करणं, आणखी काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही. ते काहीतरी बोलले तुम्ही, मी काय बोलत नाही, मी जातीयवादाचं काही बोलत नाही, परंतु त्यांच्याविषयी बोलले तर त्याची चौकशी व्हावी, आमची पण मागणी आहे ना, आम्ही कुठे नाही मागणी करत आहे. आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा, कोणाकोणाचे फोन आले, त्यांचे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले, त्यांनी कोणाकोणाला फोन केले, याची चौकशी होते. SITची कार्यकक्षा जरा मोठी करा. जे त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं, कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल, मागणीचा विषय वेगळा, पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं त्याची लागेल. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात, पण ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय, सन्माननीय विरोधी पक्षनेते, तुमचं पूर्ण झालेलं आहे, 1 मिनिट झालंय तुमचं, तुम्ही वेळ करा. आणि तुमचं जे वाक्य आहे की भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल, हे वाक्य मी काढून टाकते आहे, कारण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोला. बसा, खाली बसा. मुख्यमंत्री बोलतात, खाली बसा. ताई खाली बसा, जागेवर चला. सभापती महोदया, ठीक आहे, शांत बसा. आणि ते वाक्य काढून टाकले मी तुमचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.